गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण 35 क्वेश्चन्स बघितले होते जे नीट CETसाठी AIPMTसाठी फ्रिक्वेंटली विचारले गेले होते. आज आपण 36 क्वेश्चन नंबर बघूया. विच ऑफ द फॉलोइंग व्हेक्टर बॉर्न डिसीज आर कॉज्ड बाय एडिस मॉस्किटो. आता आपल्याला माहीत आहे की सिलेबस स्टडी करत असताना आपल्याला माहिती आहे की ॲनोफिलीस जो काय मॉस्किटो आहे, जी काय मॉस्किटोची स्पेसीज आहे की जिच्यामुळे मलेरिया होतो. ओके, आता इलेफंटॅसिस हा जो रोग आहे, हत्ती रोग त्याला आपण म्हणतो किंवा त्याला फिलॅरिसिस असं नाव आहे, की हा क्युलेक्स ह्या जातीमुळे होतो. तसं डेंग्यू आणि चिकनगुनिया हे जे दोन डिसीज आहेत, मी काय म्हणतो बघा, डेंग्यू आणि चिकनगुनिया हे एडिस ह्या मॉस्किटोमुळे होतात. म्हणजे बघा, मलेरिया, ॲनोफिलिस, फिमेल ॲनोफिलिस, डेंग्यू, चिकनगुनिया, एडिस आणि क्युलेक्स ही जी मॉस्किटोची स्पेसीज आहे की जिच्यामुळं हत्ती रोग, त्यालाच आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो आहे एलिफंटॅसिस किंवा त्यालाच आम्ही काय म्हणतो आहे फिलॅरिसिस, हे डिसीज होतात. सो विच ऑफ द फॉलोइंग व्हेक्टर बॉर्न डिसीज आर कॉज्ड बाय एडिस मॉस्किटो. तर एडिस मॉस्किटोमुळं ऑप्शन नंबर सी डेंग्यू आणि चिकनगुनिया होतो. जर आपल्या आजूबाजूला एडिस मॉस्किटो असेल तर आपल्याला डेंग्यू किंवा चिकनगुनिया होण्याचे चान्सेस नाकारता येत नाही. ॲनोफिलिस असेल तर मलेरिया होऊ शकतो आणि क्युलेक्स मॉस्किटो असेल तर आपल्याला इलेफंटॅसिस म्हणजेच हत्ती रोग म्हणजेच फिलॅरिसिस हा रोग होऊ शकतो. ठीक आहे, ओके. 37 फिलॅरिसिस दॅट इज इलेफंटॅसिस इन मॅन इज कॉज्ड बाय. आता आपल्याला माहिती आहे, आपण बघितलं होतं की उकेरिया ब्रँक्रॉप्टी, ब्रुगया मलई आणि ब्रुगया टिमोरी असे त्याचे 3 कॉझिटिव्ह एजंट आहेत. त्यातला ऑप्शनमध्ये आता आपल्याला दिसतोय उकेरिया ब्रँक्रॉप्टी. लास्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी, उकेरिया ब्रँक्रॉप्टी. ह्या पॅथोजनमुळं आपल्याला फिलॅरिसिस म्हणजे इलेफंटॅसिस हा रोग होतो आहे. 38 इन विच डिसीज डज नॉट मॉस्किटो ट्रान्समिटेड पॅथोजन कॉज क्रोनिक इन्फ्लमेशन ऑफ लिम्फॅटिक वेसल. बघा, इन विच डिसीज डज मॉस्किटो ट्रान्समिटेड पॅथोजन. बघा, म्हणजे हा जो डिसीज आहे हा त्याच्यामध्ये होस्ट हा मॉस्किटो आहे, म्हणजे ट्रान्समिशन पॅथोजनचं जो करतो आहे हा एजंट मॉस्किटो आहे. पण हा डिसीज क्रोनिक आहे. क्रोनिक इन्फ्लमेशन म्हणजे काय, ही जी सूज राहते ही कायमस्वरूपी राहते आणि ती कुणाला राहते, लिम्फॅटिक सिस्टीमला राहते, म्हणजे लिम्फॅटिक वेसलला राहते. आता असा कुठला डिसीज आहे की जो मॉस्किटोमुळे होतो, बरोबर आहे, की जो कायम राहणार आहे, दॅट इज क्रोनिक वन, आणि तो तुमच्या लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे ज्या लिम्फॅटिक वेसल्स आहेत त्यांना इन्फ्लमेशन देणार आहे, त्यांना सूज देणार आहे, त्यांना दाह देणार आहे. असा तो डिसीज कुठला आहे? तर रिंगवर्म तर नाही आहे. रिंगवर्म डिसीज हा ट्रायकोफायटॉन किंवा फंगसमुळे होतो, तो नाही आहे. ॲस्कॅरिस लुब्रिकॉइड्समुळे ॲस्कॅरिस होतो, त्याच्यामुळे काय तो पूर्णपणे बरा होतो. रिंगवर्मसुद्धा पूर्णपणे इन्फेक्शन बरं होतं. अमिबायसिस दॅट इज अ डिसेंट्री, हे सुद्धा आपल्याला तात्पुरती. तर इलेफंटॅसिस हा जो डिसीज आहे की जो क्युलेक्स मॉस्किटोमुळे पसरला जातो, की ज्याच्यामुळं तुमचे 4 लेग्स, हाइंड लेग्स किंवा हात पाय किंवा टेस्टीस किंवा ब्रेस्ट ह्याच्यामध्ये हायड्रोसिल फॉर्मेशन होऊन तो भाग दुपटीनं, तिपटीनं, 5 पटीनं, 10 पटीनं त्याचं इन्फ्लमेशन होऊ शकतं. त्यालाच आम्ही काय म्हणतो आहे, क्रोनिक इन्फ्लमेशन ऑफ लिम्फॅटिक वेसल्स. ओके, सो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट, इलेफंटॅसिस दॅट इज फिलॅरिसिस. क्वेश्चन नंबर 39 बघा. 3rd स्टेज लार्वा ऑफ उकेरिया ब्रँक्रॉप्टी कॅरीड बाय क्युलेक्स मॉस्किटो इज कॉल्ड मायक्रोफिलॅरी. त्याला आम्ही काय म्हणतोय, त्या स्टेजला मायक्रोफिलॅरी. क्वेश्चन नंबर 40 इंटरनल ब्लिडिंग म्हणजे आतल्यात रक्तस्राव होणं, मस्क्युलर पेन, जे मसल्स आहेत, जे स्नायू आहेत आपल्या हातापायाचे, मांडीचे सगळे बॅक साईडचे, ते पूर्ण ब्लॉकेज ऑफ द इंटेस्टिनल पॅसेज, पोट साफ न होणं, किंवा आपला जो GIT आहे, गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक, ह्याच्यामध्ये ब्लॉकेज निर्माण होणं. ठीक आहे. ॲनिमिया. ठीक आहे, आता ॲनिमिया म्हणजे काय, रक्त कमी होणं म्हणजे सुद्धा ॲनिमिया. रक्तामधलं हिमोग्लोबिन कमी होणं ॲनिमिया. रक्तामधल्या RBC WBC जे काय ब्लड कॉर्पस्कल्स आहेत, ब्लड सेल्स आहेत, ते कमी होणं म्हणजे सुद्धा ॲनिमिया.
तर हे सगळे सिम्पटम्स कशाचे आहेत की इंटरनल ब्लिडिंग, मस्क्युलर पेन, ब्लॉकेज ऑफ इंटेस्टिनल पॅसेजेस, ॲनिमिया, हे सगळे जे सिम्पटम्स आहेत हे सगळे आहेत ॲस्कॅरियासिसचे. कशाचे आहेत? ॲस्कॅरिस. ठीक आहे, म्हणजे ॲस्कॅरिसमुळं जो ॲस्कॅरियस डिसीज होतो, ठीक आहे, म्हणजे ॲस्कॅरिस हा पॅथोजन तुमच्या बॉडीमध्ये आल्यामुळं तुम्हाला होणारे हे सगळे काय आहेत? सिम्पटम्स आहेत. ठीक आहे. 41 विडाल टेस्ट इज यूज्ड फॉर सब्सिडिबिलिटी ऑफ. आता विडाल टेस्ट ही आपण का करतो? तर विडाल टेस्ट ही आपण टायफॉईडचं डायग्नोसिस करण्यासाठी करतो. ओके, विडाल टेस्ट. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ डिसीज इज कॉज्ड बाय बॅक्टेरिया? बघा 42 की जो नीटला विचारला होता 2016ला. विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ डिसीज इज कॉज्ड बाय बॅक्टेरिया. आता खाली जे डिसीज आहेत असे कुठले डिसीज आहेत की जे बॅक्टेरियल आहेत, की बॅक्टेरियामुळे होतात, नॉट व्हायरल, नॉट फंगल. ठीक आहे, तर असे कुठले आहेत? तर त्याचं बघा कॉलरा आणि टिटॅनस, धनुर्वात आपण त्याला म्हणतो, टिटॅनस. ठीक आहे, तर कॉलरा आणि टिटॅनस हे जे दोन डिसीज आहेत की जे बॅक्टेरियल आहेत. बाकी इन्फ्लुएन्झा, हर्पीज किंवा मम्स, हे बाकीचे डिसीज आहेत हे व्हायरल आहेत. ॲथलेट्स फूड इज कॉज्ड बाय फंगस. बघा 43 ॲथलेट्स फूड इज कॉज्ड बाय फंगस. बरेच लोकांना पायाच्या तिथं ठिकाणी फंगस, बुरशी लागते, त्यांची नखं पिवळी पडायला लागतात, नखं काळपट, हिरवट, पिवळट पडतात. तर हा जो डिसीज आहे ह्याला मी रिंगवर्म डिसीज असं म्हणतो, की जो डिसीज ट्रायकोफायटॉन, मायक्रोस्पोरम हे जे फंगस आहेत ह्याच्यामुळे होत असतात. ठीक आहे. 44 मॅच द पेअर्स ऑफ डिसीज अँड पॅथोजन. आता बघा पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं, इकडं मलेरिया, फिलॅरिसिस, टायफॉईड आणि सिझोस्टोमॅसिस. ठीक आहे, इकडं एक कॉलम दिलेला आहे आणि इकडे त्याचे आहेत पॅथोजन्स. इकडं डिसीज आहे, इकडं पॅथोजन आहेत आणि तुम्हाला करेक्ट पेअरिंग करायचं आहे. आता पहिला जो आहे तो मलेरिया. आता मलेरिया का होतो? त्याचं कॉझिटिव्ह एजंट कोण आहे? प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम, असं इथं ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. आता ॲक्च्युली 4 आहेत. प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम आहे, ओव्हेली आहे, मलेरिया आहे, व्हॅवॅक्स आहे. ठीक आहे, मलेरिया सी, प्लाझ्मोडियम. आता आपल्याला एक लक्षात आलं की मलेरिया फर्स्टचा ऑप्शन आहे, सेकंड कॉलममधला सी. तर असे दोनच ऑप्शन आहेत, ए आणि डी. याचा अर्थ ए आणि डी ह्या ऑप्शनमध्येच कुठलं तरी करेक्ट आन्सर असणार आहे. तर ॲटोमॅटिक सी आणि बी हे ऑप्शन गेले. तर बी बघूया आपण काय येतो आहे. 2 फिलॅरिसिस. आता फिलॅरिसिस जो आहे हा कुणामुळे होतो आहे? तर ए उकेरिया बँक्रॉप्टीमुळे होतो आहे. तर फिलॅरिसिस सेकंडचा ऑप्शन आहे ए. तर डीमध्येच येतो तो ऑप्शन 2A. तर 3 जो आहे टायफॉईड कशामुळे होतो? तर साल्मोनेला टायफीपासून होतो, 3D. लास्ट सिझोस्टोमॅसिस बी, दॅट इज हेल्मिंथ, म्हणजे जंत आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, तर त्याच्यामध्ये होतो. 45 मॅच द फॉलोइंग. इथंही बघा टायफॉईड फिवर, रिंगवॉर्म इन्फेक्शन, कॉमन कोल्ड आणि निमोनिया हे सेट फर्स्टमध्ये आहेत. सेट सेकंडमध्ये आहेत स्ट्रिप्टोकॉकस, रायनोव्हायरस, साल्मोनेला आणि ट्रायकोफायटॉन. आता इथं ऑप्शन बघूया आपण कुठलं कुठलं आहे. तर टायफॉईड फिवर हा साल्मोनेला टायफी ह्या बॅक्टेरियमपासून होतो. सो ऑप्शन फर्स्ट, सेट फर्स्टमधला जो पहिला ऑप्शन आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे सी. सेकंड जो आहे म्हणजे ऑप्शन नंबर बी, रिंगवर्म जो आहे, रिंगवर्म इन्फेक्शन कशामुळे होतं? तर डीमुळे होतं, ट्रायकोफायटॉन. कॉमन कोल्ड कशामुळे होतं? तर बीमुळे होतं, रायनोव्हायरस. आणि निमोनिया कशामुळे होतं? तर स्ट्रिप्टोकॉकस निमोनियामुळे होतो. तर ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. Identify the organism that cause
रिंगवर्म. आता कुठला असा ऑर्गॅनिझम आहे की ज्याच्यामुळे रिंगवर्म होतो? तर नंबर 1 बघा, मायक्रोस्पोरम होतो आहे, हिमोफायलस होत नाही, स्ट्रिप्टोकॉकस होत नाही, लास्ट ट्रायकोफॅटन होतो आहे. सो ऑप्शन नंबर डी फर्स्ट अँड फोर्थ ऑप्शन. Question number 47. Tumor enclosed in a capsule is called benign capsule. ऑप्शन नंबर बी. मॅलिग्नंटमध्ये कॅप्सूल नसते, त्याच्यामध्ये मेटासिस फास्ट होतं आणि कॅन्सर स्प्रेडिंग जे आहे खूप फास्ट होतं. इन मॅलिग्नंट ट्यूमर द सेल्स डिवाइड रॅपिडली अँड मूव्ह टू डिस्टंट पार्ट ऑफ द बॉडी अँड कॉजेस न्यू ट्यूमर. सो दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड मेटास्टॅसिस. ह्या प्रॉपर्टीला आम्ही काय म्हणतो आहे? मेटास्टॅसिस. आणि मेटास्टॅसिस हे मॅलिग्नंट ट्यूमरचं एक खास वैशिष्ट्य आहे, खास कॅरेक्टर आहे. बघा मी परत सांगतो आहे डेफिनेशन ऑफ मेटास्टॅसिस. इन मॅलिग्नंट ट्यूमर द सेल्स डिवाइड रॅपिडली. आता बिनाईनमध्ये पण सेलचं डिव्हिजन होणार आहे, इथंही होणार आहे, पण बिनाईनमध्ये तो स्प्रेडिंग का होणार नाही? का त्याच्यावरती एक कॅप्सूल आहे आणि कॅप्सूलमुळं त्याचं स्प्रेडिंग होणार नाही, त्याचं मेटास्टॅसिस होणार नाही आहे, त्यामुळे तो कॅन्सर इतका आपल्यासाठी घातक नाही आहे ॲज कम्पेअर टू मॅलिग्नंट वन. So metastasis means in malignant tumor the cells divide rapidly and move to distant parts of the body and causes new tumor. This property is called metastasis. Which type of cancer is found in lymph node and spleen? असे कुठले कॅन्सर्स आहेत की जे स्प्लीन आणि लिम्फ नोडला झाल्यावरती होतात? तर त्याचं नाव आहे लिम्फोमा. नावातच आहे बघा. सो लिम्फोमा की जे कॅन्सर लिम्फ नोडला होणार आहेत, लिम्फॅटिक सिस्टीमला होणार आहेत, स्प्लीनला होणार आहेत, त्याला आपण लिम्फोमा असं म्हणतो. Which of the following is the cancerous state of blood? ब्लड कॅन्सर ॲबनॉर्मल WBC काउंट वाढतो आहे, त्या कंडिशनला आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, ल्युकेमिया असं आपण म्हणतो आहे. Which of the following statement is not true for cancerous cells in relation to mutation? बघा, which of the following statement is not true, जे खरं नाही आहे. पहिलं बघूया, म्युटेशन्स इनॲक्टिव्हेटेड द सेल कंट्रोल. बरोबर आहे. म्युटेशन्स इनहिबिट प्रोडक्शन ऑफ टिलोमेरेज. आता टिलोमेरेज नावाचं जे एन्झाईम आहे त्याला इनहिबिट करतं, हे चुकीचं आहे. म्युटेशन इन प्रोटो ऑन्कोजिन्स ॲक्सिलेट द सेल सायकल. अगदी बरोबर आहे. म्युटेशन डिस्ट्रॉय टिलोमेरेज इनहिबिटर. आता टिलोमेरेज इनहिबिटरच हे केल्यामुळं म्युटेशन काय करतं, त्याला थांबवल्यामुळं ॲटोमॅटिकली काय होणार आहे, म्युटेशन स्प्रेड होणार आहे किंवा म्युटेशन जो रेट आहे तो होणार आहे. तो बी जे आहे हे काय खरं नाही आहे. म्युटेशन्स इनहिबिट प्रोडक्शन ऑफ टिलोमरेज हेच चुकीचं आहे. अ चेंज इन वॉट ऑर मोल ऑन द स्किन इज ऑब्झर्व इन. हे कोणामध्ये ऑब्झर्व होते? तर मेलेनोमा ह्याच्यामध्ये ऑब्झर्व होते. एड्स इज ए व्हायरल बॉर्न डिसीज. एड्स ॲक्वायर्ड इम्युनो डिसीज डिफिशियन्सी सिंड्रोम हा HIV या व्हायरसमुळे होतो. सो हा व्हायरस बॉर्न डिसीज आहे. HIV व्हायरस अफेक्ट ... इन एड्स पेशंट. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. हेल्पर टी सेल जे आपल्या बॉडीमध्ये असतात, ज्यावेळी HIV व्हायरस आपल्या बॉडीमध्ये एंट्री करणार त्यावेळी तो पहिल्यांदा कोणावरती अटॅक करतो? तर जे हेल्पर टी सेल्स आहेत त्यांच्यावरती तो अटॅक करतो, त्यांना तो सप्रेस करतो. सो हेल्पर टी सेल्स इन एड्स पेशंट डॅमेज HIV व्हायरस. 55 बघा. नेक्स्ट क्वेश्चन. HIV इज ट्रान्समिटेड फ्रॉम पर्सन टू पर्सन थ्रू हेल्पर टी सेल. HIV इज ट्रान्समिटेड फ्रॉम पर्सन टू पर्सन थ्रू किलर टेल सेलपासून होत नाही, लेझर सप्रेस सेलपासून होत नाही, बी सेल्स होत नाही, म्हणजे सेल मिनिटपासून होत नाही. फक्त तो कशामुळे होतो? हेल्पर टी सेलपासून होतो. मग अशी पण आपण बघितलं. विच ऑफ द ग्लँड इज ऑफन रेफर्ड इन रिलेशन विथ एड्स. आता एड्स आणि आपल्या बॉडीमधली जे एंडोक्राईन सिस्टीम आहे, आता एंडोक्राईन सिस्टीममध्ये भरपूर ग्लँड आहेत. पिच्युटरी आहे, थायरॉइड आहे, ॲड्रिनल आहे, थायमस आहे, पँक्रियाज आहे, टेस्टीज आहेत, ओरीज आहेत. तर याने काय सांगितलं की डिसीज विथ रिस्पेक्ट टू
ग्लँड असा त्याने रिलेशन लावलेलं आहे. तर इथं एड्स काय करतो आहे, तर आपल्या बॉडीमध्ये ज्या हेल्पर टी सेल्स आहेत त्याचं प्रोडक्शन थांबवतो आहे किंवा ते कमी करतो आहे. मग हेल्पर टी सेल्स कुठं फॉर्म होतात, तर त्या थायमसमध्ये फॉर्म होतात. थायमसमध्ये कुठलं हार्मोन तयार होतं आहे, थायमोसिन. याचा अर्थ थायमस ही आपली इम्युनी सिस्टीम स्ट्रॉंग करणारी ग्लँड आहे. जसं जसं आपलं एज वाढणार आहे तसं थायमस ग्लँड ही श्रिंक होते. ॲट द एज ऑफ 60-70 ती पूर्णपणे काय होते, गायब होते. त्यामुळं आफ्टर 60 तुमची जी इम्युनी सिस्टीम आहे ती काय होते, वीक व्हायला सुरुवात होते. तर थायमस आणि एड्सचा संबंध असल्यामुळं ही जी एंडोक्राइन ग्लँड आहे थायमस ही वीक होते. एड्स व्हायरस हॅज सिंगल स्टँडर्ड RNA. एड्समधला जो RNA हा कसा आहे, सिंगल स्टँडर्ड आहे. 59. विच वन ऑफ द फॉलोइंग प्रोड्युसेस एड्स, HIV. इट इज ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. HIV काय होतो, एड्स होतो. हे फ्रिक्वेंटली विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत. सिक्स्टी बघा. हाऊ डज एड्स व्हायरस एंटर इन टू मॅन? थ्रू फूड, ॲब्सोल्युटली रॉंग. थ्रू किसिंग, थ्रू वॉटर. ऑप्शन डी इज करेक्ट, थ्रू ब्लड. वाया ब्लड असतो काय इकडून तिकडं येऊ शकतो. फुल फॉर्म ऑफ एड्स इज ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम, नॉट सिम्पटम, सिंड्रोम. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिगार्डिंग एड्स पॉझिटिव्ह HIV? आता हा नीट पार्ट 2 2016ला विचारलेला आहे. आता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला आहे, हा ऑप्शन चुकीचा सेट झाला आहे. त्यांनी काय सांगितले, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिगार्डिंग एड्स कॉझिटिव्ह HIV. ह्यांनी सांगितले की यातला करेक्ट ऑप्शन चूज करा. पण ह्यात 2 ऑप्शन करेक्ट आहेत. A ही करेक्ट आहे आणि C ही करेक्ट आहे. B आणि D हे काय आहेत, रॉंग आहेत. मग A काय बघा, HIV डज नॉट एस्केप बट अटॅक द ॲक्वायर्ड इम्युनो रिस्पॉन्स. बरोबर आहे, ॲक्वायर्ड इम्युनिटी सिस्टीमवरती तो अटॅक करतो आहे, करेक्ट आहे. आणि C काय आहे बघा, HIV is enveloped virus that contain 2 identical molecules of single stranded RNA. बरोबर आहे, 2 मॉलिक्यूल आहेत सिंगल स्टँडर्ड RNAचे अँड 2 मॉलिक्युल्स ऑफ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम. आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्ट एन्झाईमचे किती मॉलिक्यूल आहेत, 2 मॉलिक्यूल आहेत. आता हे दोन्हीही करेक्ट ऑप्शन आहेत रिगार्डिंग एड्स. HIV इज अनएनव्हलप्ड रेट्रोव्हायरस, हे चुकीचं आहे. त्याच्यावरती एनव्हलप आहे, ऑलरेडी आपण बघितलेलं आहे फिगरमध्ये. आणि बी ऑप्शन बघा, HIV इज एनव्हलप्ड व्हायरस कंटेनिंग 1 मॉलिक्यूल ऑफ सिंगल स्टँडर्ड RNA अँड 1 मॉलिक्यूल. पुढं दिलेलं नाही आहे, याचा अर्थ इथं 2 मॉलिक्यूल आहेत, लक्षात ठेवा, सिंगल स्टँडर्ड RNAचे. ठीक आहे.